महायुतीत जागा वाटपावरून आता हालचाली सुरू झाल्या आहेत। महायुतीचं समीकरण 2 दिवसांमध्ये जुळणार असल्याची माहिती समोर येते। महायुतीतील मोठ्या नेत्याची जय महाराष्ट्राला माहिती देण्यात आली। महायुतीत जागा वाटपावरून आता हालचाली सुरू झाल्यात। महायुतीचं समीकरण 2 दिवसात जुळणार असल्याची माहिती समोर येते। महायुतीतील मोठ्या नेत्याने जय महाराष्ट्राला या संदर्भात माहिती दिली आहे। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेलेच आहेत। रोहन, महायुतीत जागा वाटपावरून आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। महायुतीचं समीकरण 2 दिवसात जुळणार असल्याची माहिती समोर येते। नक्कीच अतिशय विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे। महायुतीतला एक बडा नेता आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एवढ्या 2 दिवसामध्ये जे आहे तो जागा वाटपाचा संपूर्ण तिढा हा तिन्ही पक्ष मिळून सोडवणार आहेत। मग त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेची शिवसेना आणि भाजप या तिघांच्याही वरिष्ठ नेत्यांची बैठक जी आहे ती 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि शनिवार किंवा रविवारी या सगळ्याचा निकाल जो आहे तो दिल्लीमध्ये लागणार आहे। कदाचित जागा वाटपाचा तिढा जो आहे तो हा सगळा याच्या माध्यमातून सुटण्याची शक्यता येत्या 2 दिवसामध्ये येते। त्यामुळे जी माहिती सध्या आपल्याला मिळते त्याच्या आधारे कदाचित 28 जागांवरती भाजप जो आहे तो लोकसभेची निवडणूक लढवू शकतो। अजित पवार गटाला त्यांच्या राष्ट्रवादीला जे आहे ते 10 जागा मिळू शकतात, तर शिंदे गट जी शिंदेची आहे, शिवसेना आहे, त्यांना देखील 10 जागा मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे ही जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यांच्या माध्यमातून येत्या 2 दिवसामध्ये जे आहे ते जागा वाटपाचा तिढा त्यांच्या माध्यमातून सोडवला जाईल आणि जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर जी आहे ती खऱ्या अर्थानं प्रचाराला आणि प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीजला, प्रत्येकाच्या रणधुमाळीला जी आहे ती सुरुवात केली जाणार आहे। त्यामुळे आधी सगळा जागा वाटपाचा तिढा सुटावा, आधीच या सगळ्याचा तिढा सुटल्यानंतरच आपापल्या भागामध्ये लोकसभेसाठी काम करण्याची संधी प्रत्येकाला मिळेल। त्यामुळे लवकरात लवकर जागा निश्चित कराव्यात असं माहिती जी आहे ती वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर हा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी देखील हे सगळे बडे नेते जे आहेत ते जाणार असल्याची माहिती सध्या मिळते। रोहन, जसं तुम्ही म्हणाले की याचा निर्णय हा दिल्लीतून होणार आहे। आपण जर पाहिलं तर जे पी नड्डा हे 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत, तर या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा होणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच, खरं तर हे सगळं फार गुंतागुंतीचं या तिन्ही पक्षांसाठी होणार आहे, कारण का प्रत्येकाला जास्त जागांवरती लढायचं आहे। त्यामुळे लवकरात लवकर तिढा सोडवण्यासाठी वरिष्ठ जे दिल्लीतले आहेत भाजपचे त्यांना मध्यस्थी करावी लागणार आहे। त्यांच्याकडून ही जागा वाटपाचा फायनल निर्णय जो आहे तो होणार आहे। त्यामुळे जे पी नड्डांच्या मुंबई दौऱ्यामध्ये देखील या संदर्भामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होऊ शकते आणि त्या चर्चेतून मार्ग देखील काढला जाऊ शकतो। परंतु या तिघांच्याही समन्वयाच्या बैठका ज्या आहेत त्या बड्या नेत्यांच्या येत्या 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये पार पडतील। त्यांच्या माध्यमातून जागांचा तिढा जो आहे तो सोडवला जाईल, जागांची निश्चिती केली जाईल आणि ही जागांची निश्चिती झाल्यानंतर जे आहे ते दिल्ली दरबारी हा सगळ्याचा अहवाल जाईल आणि दिल्लीतून हायकमांड जो भाजपला सांगेल तशा रीतीने या सगळ्यांची जागा सोडवला जाईल अशी माहिती सध्या मिळते। त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच। रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। महायुतीत आता जागा वाटपावरून आता चर्चा सुरू आहे। समीकरण 2 दिवसात जुळणार असल्याचं बोललं जात आहे। सध्या ही माहिती आता सूत्रांकडून मिळते।